हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजोलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज होती फौजींच्या फ्रेंड्सची, म्हणजे जे पण त्यांच्या ऑफिसमध्ये दोघेजण काम करतात, तुम्हाला माहितीच आहे बर्थडेच्या ब्लॉगमध्ये आणि बाकी सगळ्या ब्लॉगमध्ये ते असतात सेलिब्रेशनमध्ये। तर त्यांच्यासाठी छोटीशी डिनर पार्टी आम्ही अरेंज केली होती। तर पनीर, चपाती, तळण, जिरा राईस आणि श्रीखंड बनवलं होतं, अगदी महाराष्ट्रीयन आणि थोडंसं म्हणजे अगदी जास्त काही मला बनवता आलं नाही आणि पॅकिंगच्या ह्याच्यामध्ये। तर चला आता डिनर पार्टी झाली। आता हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा। तर आज स्टोअरवालं सामान जे आहे जे की आमच्या म्हणजे स्टोअरमधनं आणलं होतं ते आता जमा होणार आहे। तर आज आता आयुष म्हटला की मला सरबत प्यायचं आहे, म्हणलं तूच बनव, कारण आम्ही मागच्या वर्षी पण ना एक व्हिडिओ केला होता, आयुषने सरबतची रेसिपी सांगितली होती। थोड़ा-सा 1/4 कम, उससे आधा कम और कम करो। ठीक, नींबू डाला भी नाही दिसत तू टाक। आमच्या आयुषला लिंबू पण पिळाली ना झालाय, दोन्ही हाताने पिळायला लागलाय। हसतेस आवर पटकन, मला काम आहे, मग दे बनवून पटापट। बस आता बस बस, खट्टा होईल जास्त, भरपूर झाला लिंबू। उचलायचं अगोदर पसारा उचल उचल पटकन उचल, बाग करायला पाहिजे, मग पसारा पण आवरायचा। सरबत प्यायला पाहिजे तर दे दे पटकन, मी नाही घेणार, तू देणार आहेस। मजा येते, मी बनवते, कारण मी 3 वर्षापूर्वी ना हे जे सामान सेट करत होतो तेव्हा खूप आनंदात होतो आम्ही, कारण फायनली आम्ही क्वार्टरमध्ये राहणार होतो। तर म्हणजे तसं जर 4 वर्ष झाली आम्हाला इथे अजमेरमध्ये, पण अगोदर आम्ही दुसऱ्या क्वार्टर्समध्ये होतो, जे जुन्या क्वार्टर्स आहेत तिकडे कॅन्टीनच्या पाठीमागच्या साईडला, तर तिथे होतो। इथे येऊन आम्हाला बरोबर 3 वर्ष झालेले आहेत, एखाद महिना कमी असेल, कारण आम्ही तिथून चेंज करून इकडं आलो होतो प्रेग्नेन्सीमध्ये। आधी च्या वेळेस मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस, तर तेव्हापासून ना म्हणजे खूप म्हणजे एक हे असतं ना, आपला सगळा संसार सेट करायचा आणि परत 3 वर्षांनी ट्रान्सफर झालं की परत काय म्हणतात तसं पूर्ण आपला बोरी बिस्तर काय असेल ते सगळं पसारा जो आहे आपला संसार पुरा गुंडाळून परत पॅक करायचा आणि परत घेऊन जायचं, परत दुसरीकडे सेट व्हायचं। तर बघा फौजी पत्नीचे लाईफ ना, किंवा फौजींचीच लाईफ, फौजी पत्नी काय तर फौजींची सगळ्याच फौजींची लाईफच अशी असते। हर 3 साल त्यांचा पूर्ण संसार जो आहे तो पूर्ण पॅक करायला लागतो आणि दुसरीकडे सेट करायला लागतो, परत तिथे म्हणजे काय म्हणतात तसं परत तिथे संसार आपला मांडायचा, परत तिथे व्यवस्थित सेट होणार आपण, म्हणजे काय म्हणतात आपलं एक रुटीन सेट होणार आणि परत 3 वर्षानंतर परत पॅकिंग चालू। तर चला असायचं, आपली लाईफ आहे तर एवढं चढ उतार तर असणारच। तर आता हे जे आहे सगळे स्टोअरचं सामान आहे, कूलर, बेड असतील आणि थोडंफार आहे डस्टबिन वगैरे। तर जास्त काही स्टोअरमधनं आमचं सामान नव्हतं, जे काय होतं ते आता सगळं पॅक होऊन जाणार आहे। तर गाडी आलेली, म्हणजे गाडी येणार आहे ते CRPFचीच, आणि तिथून आता सामान सगळं पॅक करून घेऊन जाणार आहेत। तर हे जमा होतं स्टोअरवालं सामान जायच्या आधी, आणि सगळं क्वार्टर वगैरे आम्हाला सगळं सामान पॅक केल्यानंतर पूर्ण क्लीन करावी लागणार परत एकदा, आणि मग खाली करायच्या अगोदर सगळं क्लीन करायला लागतं। तर तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही फौजी वाईफ असाल, तुम्ही जर कधी क्वार्टरमध्ये राहिला असेल तर, किंवा म्हणजे असं बाहेर राहिलं असलं तर तुम्हाला थोडंसं एक्सपिरियन्स असेलच। तर आपण जाताना आपली जी पण घाण म्हणू शकतो, जे पण डस्ट असेल काय पण असेल सगळं क्लीन करायला लागतं। तर आता गाडी आलेली आहे आणि सगळं आता सामान जाते, स्वच्छ करून घेतलं आम्ही। बघा कुठली वस्तू स्टोअरमधली असली ना की त्याला क्लीन करूनच द्यायला लागते। आणताना आमच्या आधीला काय कळणं झालं, काय करू हे आधी हो ग
तर आता हे सामान सगळं भरतायत आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.